पण प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन तमकं करीन, राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांढरा रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत नाही. गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं आता. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ती भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो, ही धमकी नाही आहे, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती. इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती. त्या लेकरांचा काय जीव मानला असत. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडला ना, मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार मार खायला मोकळे बी नाहीत. तुमच्या पाया पडतो. मला चर्चा असा कटाळा आलाय तेच बोलत ते बी. मी तेच सांगतोय, मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे. ते म्हणतात नोंदी सापडून द्या, मग देतो. आता 58 लाख सापड्या, आता बोलायला जागा आहे का? मला म्हणले होते महाजन साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य, तर आपल्याला पुढे जायला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चराप्रमाणे करायचं असतं. म्हणलं बरं ठीक आहे बा. मग आता तव नोंदीच नव्हत्या, आता 58 लाख आहेत. आधार पाहिजे ना. आता किती आधार पाहिजे? ट्रक भरून घेतो गाडी. आता 58 लाख नोंदी, बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं, कोणाचा आधार आहे हो? आमच्या 58 लाख नोंदीचा अहवाल आधार आहे. आणखीन काय पाहिजे यांना? चर्चा फरच्या काही नाही. मी कदरून गेलो त्या चर्चेला, डायरेक्ट अंमलबजावणी हाय का नाही मुंबई सोडित नसतं आणि काही करीत नसतं. यांनी केलं ना, मग यांना कळलं. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आधी जाऊन बसते का कोणी पोट्टे पाहुण्याचे घर सापडायला लागलेत मुंबईत. निरोप काही आले? नाही निरोप नाही. मी आता